लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथे 3 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शीतपेयाचा आमिष दाखवून एका मंदिराच्या पुजारी असलेल्या एका नराधमाने हे दुष्कर्म केले। या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहे। पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल वेंकट लांडगे महाराज याने 22 मार्च रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या मुलीसह इतर 2 मुलींना आपल्या दुचाकीवर बसवून शेतात नेले। त्यांना थंड पेय पाजून मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केला। याबाबत घरच्यांना काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने मुलींना दिली। मात्र मुलींनी झालेली घटना रात्री आपल्या नातेवाईकांना सांगितली। याबाबत देवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहितेच्या कलम 74, 75, 351(2) BSN सह लैंगिक अपराधामधून बालकांचे संरक्षण कायद्याच्या पोस्को कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। तक्रारीनंतर 27 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोड करत असून प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आरोपी अनिल लांडगेंची संबंध पंचक्रोशीत महाराज म्हणून ओळख आहे। शिवाय तो एका मंदिराचा पुजारी असून त्याला महाराज याच नावाने संबोधले जाते। मात्र त्याचे हे दुष्कृत्य समोर आल्याने महाराज या नावाला काळीमा फासण्याचे काम आरोपीने केले। आरोपी अनिल महाराज याची पार्श्वभूमी वादग्रस्तच असल्याचं बोललं जात असून थंड पेयाचे आमिष दाखवून त्याने अल्पवयीन मुलींसोबत केलेल्या कृत्याबद्दल रोष व्यक्त होतोय। घटना घडून 8 दिवस झाले तरी आरोपी अद्याप फरार आहे। आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी होतीये।